नमस्कार. महाराष्ट्र राज्य 2025चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. सगळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातील विकास कामाचे बजेटही ठरवले. परंतु रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही. त्यातच मागील रविवारी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री ते स्वतः मुख्यमंत्री फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. तेव्हा विकास कामाचा निधी तीनही मंत्री महोदय खास त्यांच्या अखत्यारीतून रायगड जिल्ह्याला देतील यात मी शंका मुळीच घेत नाही. रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेला जिल्हा होय. 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञान युगात लोकशाहीतही राजेशाहीतील राजा आठवतो तो त्याच्या कार्यामुळे, नीतीमुळेच. तसेच या जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेवर आधारित संविधान निर्मितीची बीजे पेरली गेली. ती विषमतेवर आधारित मनुस्मृतीच्या दहनाच्या कृतीतूनच. वीर जिजाऊ समाधीस्थळ, विनोबा भावे जन्मस्थान, भाई कोतवाल, हुतात्मा नाग्या माधू कातकरी, सी.डी. देशमुख, लोकनेते नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, बॅरिस्टर अंतुले, बॅरिस्टर ए.टी. पाटील, दिबा पाटील अशा अनेक दिग्गजांची नावे घेता येईल. आणि सोबतीला डोंगर, दऱ्या, जंगल याने नटलेला निसर्ग अशा या रायगड जिल्ह्याच्या त्रिमूर्ती पालकमंत्र्यांना मी मोहिनी गोरे व समस्त वासियांचा सप्रेम नमस्कार. रायगड जिल्ह्यात करावयाची काही विकास कामाची यादी आपणास देत आहे. प्रथम, रस्त्यासंदर्भातील कामे. अनेक आदिवासी वाड्या, पाडे, वस्तीत रस्तेच नाहीत. आमच्या उंबरमाळ, केळीची वाडी, खवसावाडी इत्यादी काही ठिकाणी मागील वर्षी 7,22,00,000 निधी आला, परंतु रस्ता व निधी कुठे गेला हे समजले नाही. तरी रस्ता त्वरित करावा. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील अंतर्गत रस्ते, गटारे, जमिनीखालूनची वीज वायर्स तसेच स्वयंपाकांचे गॅस पाईपलाईन्स इत्यादी कामे व्हावीत. मुंबई गोवा हायवेवर खड्ड्यामुळे अपघातात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे काम गेली 18 वर्ष झाले तरी पूर्ण नाही. तरी ते त्वरित केंद्राकडून व्हावे. दुसरं मूलभूत काम म्हणजे पाण्यासंदर्भात. धो पाऊस पडणारा जिल्हा. तसेच या जिल्ह्यात बरीच धरणे देखील आहेत. परंतु गावातील बऱ्याच ठिकाणी 3 ते 4 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, तोही अशुद्ध. पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी गेली 20 वर्षे नवी मुंबईला 24 तास पोहोचत आहे. परंतु तालुक्यातील व खारेपाट विभागात पाणी टंचाई व अशुद्ध पाणी ही समस्या 2 दशकाहून अधिकची आहे. त्याकरिता वर्षानुवर्षे मोर्चे, आंदोलनं, उपोषणं होत आहेत. 3 वर्षापूर्वी महिलांनी, अगदी गावोगावच्या महिलांनी 500च्या संख्येने एकत्र येत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. बातमी अगदी मंत्रालयात पोहोचली. महिला आंदोलनाचा परिणाम स्वरूप टँकरद्वारे पाणी पुरवठा तसेच 1-2 अडथळ्याची कामे झाली. परंतु पुढे काम न होता तीच समस्या आज तागायत कायम आहे. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरेंची भेट घेण्याचा आम्ही महिलांनी खूप प्रयत्न केला, परंतु भेट मिळाली नाही. तेव्हा हे काम त्वरित महिनाभरात व्हावे. धरणाचे पाणी प्रथम पिण्यास, नंतर शेतीस व उरलेले इतर उद्योगांसाठी अशाच प्रकारे पाण्याचे नियोजन व्हावे. रायगड जिल्हा हा देशातील एकमेव जिल्हा आहे की जो रेल्वेने जोडला गेला नाही. तसेच पेण खोपोली रेल्वे मार्ग पुण्याशी जोडून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाशी आणखीन एक मार्ग खुला होईल. चौथे काम, तिसरी मुंबई, महामुंबई म्हणत नागरिककरणासाठी विधानसभा निवडणुकीच्या आधी केवळ 3 दिवस GR काढून येथील 124 गावातील स्थानिक, आगरी, कोळी, आदिवासी, मराठा इत्यादी अनेक शेतकरी भूमिपुत्रांच्या जमिनी सक्तीने भूसंपादन करण्याचा अधिकार आपण MMRDAला GR द्वारे दिला. हाच असंवैधानिक आदेश त्वरित स्थगित करा. आमच्या जमिनीचा विकास आम्हीच करणार, तो आमचा हक्क आहे. त्याकरिता जागतिक बँकेकडून नव्हे तर सरकारने नाममात्र दरात कर्ज देऊन येथील स्थानिकाकडूनच या विभागाचा विकास करावा. या विभागाचे अदानीकरण, अंबानीकरण होण्याचे थांबवा. तसेच सर्वात प्रथम तिसरी मुंबई, महामुंबई म्हणणं थांबवा. कारण हा ऐतिहासिक रायगड जिल्हा आहे, शिवरायांचा जिल्हा आहे, शिवरायांच्या राजधानीचा जिल्हा आहे. मुंबईमध्ये
जागेची किंमत आहे त्याहून जास्त भाव येथील जागेला मिळाला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. 5वं महत्त्वाचे काम, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या निधीतून रायगड जिल्ह्यात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करावे. येथील कोकणी, आगरी, आदिवासी इत्यादी अनेक विविध बोलीभाषांचे संवर्धन करून येथील संस्कृती जपली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी व्यवहार कोश तयार करून राज्यकारभाराची भाषा मराठी केली. शिवाजी महाराज असताना त्यांच्या आज्ञेवरून कवी परमानंदांनी लिहिलेला इतिहास तसेच शत्रू पक्षाचा पत्रांचा इतिहास पुढे आणावा. चिटणीसाची बखर ही सूड व मत्सर भावनेने लिहिलेली आहे, त्यामुळे हा इतिहासाचा पुरावा होऊ शकत नाही. तेव्हा रायगडमधील विद्यापीठात इतिहासाची पुनर्मांडणी अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांना कडक शासन करावे. रायगड जिल्ह्यातील एकही सरकारी शाळा बंद करू नये. 6वं काम, येथील प्रचंड मोठी अशी JSW कंपनी व इतरही अनेक कंपन्यांनी येथील जमीन, पाणी, हवेचे अत्यंत प्रदूषण केले आहे. धरमतर काडीची दुरवस्था केली आहे. त्याकरिता अत्यंत कडक नियमांची अंमलबजावणी करून येथील माणूस व निसर्गाला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढा. मुख्यमंत्री आपण पेणमध्ये येऊन गणपती व्यावसायिकांच्या मागण्या मान्य केल्या होत्या, परंतु आता न्यायालयात प्रकरण नेऊन पूर्ण पवित्राच बदलला आहे. POPचा उपयोग गुजरात व इतर काही राज्यातही होतो, तो कसा? पण पेण हे गणपतीचे माहेरघर आहे. हे केवळ बोलण्याकरता नाही, तर येथील घराघरात पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय, लहान मुले, महिला सुद्धा याला अत्यंत ताकदीने मदत करतात. तेव्हा व्यावसायिकांच्या हिताचा निर्णय घेणे आवश्यक आहे. अलिबाग विरार 8वं काम, अलिबाग कॉरिडॉर, मत्स्यशेती, बांधबंदिस्ती, भात शेती, वाढते मँग्रोव्ज, कोळी बांधवांचे प्रश्न, आदिवासी पाड्यांवर जाऊन कोणीही जमिनीचे मोजमाप सध्या करताना दिसत आहे. त्यामुळे सगळीकडे भयभीत वातावरण आहे. कारण त्यांच्याकडे घरपट्टी भरल्याचे पुरावे देखील आहेत, तरीसुद्धा त्यांना भयभीत केलं जात आहे. तसेच येथील कंपन्यांमध्ये 80% स्थानिक लोकांना रोजगार मिळालाच पाहिजे, असे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न लगेच सुटणारे देखील आहेत. तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच रायगडच्या तिन्ही पालकमंत्र्यांनी कामाला लागावे, ही आमची विनंती आहे. सोबतीला आम्ही सारे रायगडवासीय तसेच आमचे खासदार, आमदार इत्यादी लोकप्रतिनिधी आहेतच. जय संविधान, जय भारत. धन्यवाद.